सावकार धमकावून गेलाय, पण एवढी मोठी रक्कम मी कशी जमवू? त्यांचे पैसे परत कसे करणार? तो सावकार सारखा घरी येऊन त्रास देतोय. त्याचे येणं बंद करायचं असेल ना तर पैसे एक रात्री द्यावेच लागतील. मीरा, राधाताई तू? अगं हो, देवळाकडे निघाले होते. तू कुठे चाललीस? बाबांना जेवण घेऊन जाते. ही एकटीच काय बडबडते काय माहिती? मी पण येऊ? बरं चल. कुठे राहतात ग तुझे बाबा? ते गावात नाही राहत. का? म्हणजे घरात राहत नाहीत? नाही, गावातले लोक त्यांना खूप त्रास देतात. गावातल्या लोकांना वाटतं की ते वेडे आहेत, पण हो, मला असं कधीच वाटत नाही. मीरा, काय झालंय? मी मगापासून बघतीये. काही टेन्शन आहे का तुला? टेन्शन? छे ग, मला कसलं टेन्शन असणार? ताई म्हणतेस ना मला, आणि मला सांगणार नाहीस काय झालंय ते? ताई, टेन्शन असं नाही, पण घरात जरा चणचण आहे. पैशांचं टेन्शन आहे का? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. माझ्यासोबत शहरात चल. अगं तिकडे खूप ऑफिसेस आहे, फॅक्टरीज आहे, तुला कुठेही सहज नोकरी मिळेल. आणि एकदा का महिन्याचा पगार सुरू झाला तर घरालाही आधार होईल ना, नाही का? बाबा, शहरात जाऊन ना पैसे कमवता येतील, आपलं कर्ज पण फेडता येईल. शहर? हा, शहरात तर जावंच लागेल तुला. पण सध्या ते कवडीला मान्य नाही. दरवेळी काय असतं तुमचं कवडी कवडी? त्या कवडीला काय विचारायचं असतं तुम्हाला? आणि ती कवडी तरी योग्य मार्ग सांगणार आहे का मला? पाण्याने हात धुवा. आजपर्यंत बघितले, तुमच्या कवडीला ना काहीच मान्य नसतं. जाऊ दे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. जाते मी, कळलं? तुझा तू थांब. हे असं वागतायत ना तुम्ही? आधी जायला म्हणताय, मग थांब म्हणताय. काय मला समजतच नाहीये. तू गेलीस तरी चालेल, पण तुला थांबावं लागेल. बाबा, तुम्ही काय बोलता ना मला अजिबात कळत नाही. जाऊ दे. ए ताई, चल ग तू. तुला थांबायला सांगितलं मी. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. आता तिला कशाला थांबवताय? ताई, तू चल ग. चल ना. मीरा, तू हो पुढे सायकलवर आणि तुझी कामं आवरून घे. मी आलेच जरा वेळात. हो, मी आलेच जरा वेळात आले. कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू? माझ्या लेकी सोबत फिरणारा हा आत्मा कोणाचा आहे? त्यांना माझं सत्य कसं माहिती झालं? आपण इथे थांबायला नको. दादा, पाणी. थँक्यू. दादा, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बस बोल. दादा, तुला काय वाटतंय? वेदासोबत नेहमी असं का घडतंय?
नेहमी म्हणजे बघ ना, अंबिका वहिनीच्या श्राद्धाला तो ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. थोडक्यात वाचली आहे रे आपली वेदा. आणि आता पुन्हा आपण पूजेला गेलो तेव्हा ती पाण्यात पडली. हे नेमकं काय सुरू आहे? हे वेदाच्या जीवावर बेतेल असंच घडतंय सगळं. येस, जे घडतंय ते चांगलं नाहीये. दादा, तूच विचार कर ना, हे कोणी मुद्दामून घडवून आणत नसेल ना? म्हणजे लास्ट टाइम पण वेदाच्या स्कूल बसचा ब्रेक फेल झाला. इज इट समथिंग स्ट्रेंज? ते सुद्धा कोणी प्लॅन केलं नसेल. कशावरून? कोणाचा प्लॅन अनन्या? जाऊ द्या मला, सोडा. मी टाकलेलं बंधन आहे ते तोडून जाणं इतकं सोपं नाही. ऐका ना, मला मीरा सोबत जायचंय. माझी मुलगी वाट बघते तिकडे. मला जाऊ दे इथून. अडकवून ठेवू नका. मीरा, मीरा, मीरा. गेली ती गेली. आता तू बोल. कोण आहेस तू? ऐका ना, मला मीरा सोबत जावं लागेल. माझी मुलगी वाट बघते. मला मी हात जोडते तुमच्या समोर. मला जाऊ दे इथून. ओम ऐं ह्रीं ऐका ना, जाऊ दे ना मुंडाय. मला जाऊ दे. आता तुझी या बंधनातून सुटका नाही. मला जाऊ दे इथून, प्लीज. मला इथून जाऊ दे. मीराचे बाबा ऐका ना. ऐका, मी मान्य करते मी आत्मा आहे, पण मी वाईट आत्मा नाहीये. माझ्यामुळे तुमच्या मीराला कोणताही धोका नाहीये. मला जाऊ दे तिच्या सोबत. जसं तुम्ही मीराचे बाबा आहात तशी मी कोणाची तरी आई आहे. आणि आता माझ्या मुलीला मदतीची गरज आहे आणि ती मदत फक्त मीरा करू शकते. मला जाऊ दे इथून. ऐका माझं. जाऊ दे मला. उगाच खोट्या कथा रचून सांगू नको. नाही नाही नाही, मी खरं बोलतेय. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची मीरा आहे ना, ती एकमेव आहे जी मला बघू शकते, स्पर्श करू शकते. मी मीराशिवाय माझ्या मुलीला नाही वाचवू शकत. तुझ्या मुलीच्या प्राणासाठी मी माझ्या मुलीचे प्राण पणाला लावू शकत नाही. नाही, मी नाही जाणार मीराकडे. नाही जाणार. पण मला इथे अडकून ठेवू नका. मला जायचं. पप्पा पण मला इथून जाऊ द्या. ओम आत्मा बंधनाय सर्वेषु बंधनाय. ओम आत्मा बंधनाय दृश्यादृश्य शक्ती बंधनाय. ओम आत्मा बंधनाय सर्वेषु बंधनाय दृश्यादृश्य शक्ती बंधनाय. ओम आत्मा बंधनाय सर्वेषु बंधनाय दृश्यादृश्य शक्ती बंधनाय.
आता तुझी ह्या बंधनातून सुटका नाही. अनन्या, वेदाने असं कोणाचं वाईट केलंय की तिच्या बाबतीत हे सगळं घडतंय? मला असं वाटतंय की हा निव्वळ योगायोग आहे. आई अगं, एखाद्याचा जीव घ्यायला त्याने आपलं काहीतरी वाईट केलं पाहिजे असं नाहीये. वेगळे इंटरेस्ट असू शकतात ना लोकांचे. आपली एक बिझनेस फॅमिली आहे. रामपुरे हा ब्रँड आहे, हा सुद्धा विचार केला पाहिजे ना आपण. आई अगं, प्रत्येक वेळेस योगायोग असणं हे शक्य नाहीये. कोण करते हे मला नाही माहितीये, पण आपलं काहीतरी चुकतंय. हे बघ अनन्या, वेदाच्या बाबतीत काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे. मला असं वाटतंय की तू अतिविचार करतेस. आई अगं, मलाही सुरुवातीला वाटत होतं की मी अतिविचार करतेय, पण तसं नाहीये. आपलं काहीतरी चुकतंय. हो, बरोबर बोलतेस तू. आपलं चुकतंय. आपलं हे चुकतंय की श्राद्धाच्या आणि पूजेच्या दिवशी आपण वेदाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे तो अपघात घडला. याहून जास्ती विचार करण्यासारखं काहीही नाहीये. आई, मला नाही पटत आहे. आई जी बोलतीये ते बरोबर आहे. जास्त विचार करू नकोस. गुरव, तुम्ही जरा स्वतःचा फायदा लक्षात घ्या. अहो, किती दिवस इतरांसाठी करणार आहात? देवीच्या उत्सवाच्या वेळी तुम्ही नकार दिला, बरोबर? मीही विषय सोडून दिला. अहो, पण ते दीपक शेठ अजूनही तुमच्यासाठी थांबलेत. थांबलेत म्हणजे? अहो वहिनी, त्यांनी अजून आपल्या फॅक्टरीचं काम सुरू केलेलं नाहीये असा फोन आला होता मला. अहो, त्यांना तुमच्या हातूनच पूजा करायची आहे, त्याशिवाय ते काम सुरूच करणार नाहीत. भैया, खरंच असं बोलले ते? असं नाही, हेच बोलले. हे ऐकून मी बुचकुळ्यातच पडलो. एवढा मोठा माणूस तुमची वाट पाहतोय, फार मोठी गोष्ट आहे. अहो हो, मोठीच गोष्ट आहे ही. मागच्या वेळेलाच मी यांना सांगितलं होतं, मोठा माणूस आहे, नाही म्हणू नका, पण ऐकलं नाही यांनी. वहिनी, अहो झालं की ना, विसरून जा. अहो गुरव, संधी चालून आले. अहो, आता दक्षिणा म्हणून 8-10 लाख रुपये मिळणार आहेत. जरा विचार करा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. अहो, विचार काय करायचा आहे? मागच्या वेळेला देवीचा उत्सव होता, आता तर काही नाहीये, मग येतील ते. मी ना तुमचं सामान घेऊन येते. शैलजा, शैलजा, अगं थांब जरा, घाई करू नकोस. अगं मला ठरवू तर ते आधी. अहो, उलट आता घाई करा. देवीच्या उत्सवासाठी लाखो रुपये सोडले, पण कामकऱ्यांनी काय दिलं तुम्हाला? चालेल श्रीफळात दिलं ना. काकी, काकांना विचार करायला वेळ तर दे अगं. तू गप घ्या. अगं, जास्त विचार करत बसला ना तर दरवाजात आलेली लक्ष्मी रुसते. आणि घरात लक्ष्मी येत असताना तिला वाट बघायला लावणं चांगलं नाही. अगं, ह्या सगळ्यात आपल्या घराचा उद्धार आहे की नाही? चला चला चला. काकी, अरे ना काकी, हे घ्या सामान, हे घ्या तुमचं सामान, घ्या घ्या. गुरव, तुम्ही फार विचार करता राव. एक वेळेस ना कर्जासाठी मी मुदत वाढून देईन, पण बाकीच्यांचं काय? अहो, आता तुम्हाला पैशांची फार गरज आहे, लक्षात येतंय ना तुमच्या? ठीक आहे, येतो मी तुमच्या सोबत. नशीब माझं. हे बघा, आता ना येताना नुसते हात हलवत परत येऊ नका, भरपूर पैसे घेऊन या.
आता त्याची चिंता तुम्ही नका करू वहिनी. अहो गुरव आता येताना पैशांचा बंडलच घेऊन येतील. मीरा, बाळा घराची काळजी घे. हो मी आहे ना, मीराची आणि घराची काळजी घ्यायला. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. चला येतो. जय रंगराज बाबा. चला. ए कुठे निघाली सात? लाकडं संपल्यात जळणाची. रानात जा आणि सरपण घेऊन ये. आई अगं पण ताई आता सरपण आणायला गेली तर येताना अंधार होईल. रात्री कसं? तुला कशाला ग मध्ये मध्ये बोलायचंय? हा सरपण आणलं नाही तर मग चूल कशी पेटणार? आणि चूल नाही पेटली तर खाणार काय? अगं पण रात्रीच्या वेळी जंगलातून यायचं म्हणजे काही होत नाही का? तू निघ. आणि हो 1-2 दिवस पुरेल एवढं नाही, चांगलं महिनाभर पुरेल एवढं सरपण घेऊन ये. हा ताई थांब, मी पण येते. ए चल चल आत. तुला ना भाकरी थापायला शिकवते मी आज. चल चल लवकर आत. बस झालं ना. किती काम करणार आहेस तू? दिवसभर खूप दगदग झाली आहे. यू नीड सम रेस्ट. दिस इज इम्पॉर्टंट. हॅव टू फिनिश. नाही नाही म्हणजे नाही. आराम करायचास. यू डिसर्व इट. वेदा झोपली आहे का ते बघून येतो मी. अथर्व, अरे मी झोपवलंय वेदाला. शी इज ओके. अथर्व, मला काहीतरी कन्फेस करायचंय. आपल्या वेदासोबत जे काही झालं त्यानंतर मला तिची खूप काळजी वाटते. पण त्याहून जास्त मला गिल्ट वाटतोय. माझी चूक झाली. मी तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. देवळात जे काही झालं इट वॉज ऑल माय फॉल्ट. वेदा लहान आहे, ती कुठेही जाईल, काही करेल, पण मला कळायला नको का? माझी चूक झाली. मला असं वाटतंय की मी कुठेतरी आई म्हणून कमी पडते. पण डोंट वरी, मी आपल्या वेदासाठी सगळं शिकेन. आय विल बी अ बेटर मदर. डोंट ब्लेम युअरसेल्फ माया. चूक तुझी नाही, माझी आहे. वेदाकडे लक्ष देण्यात मी कमी पडतोय. एक बाप म्हणून तिला जे प्रेम द्यायला हवंय ते कदाचित मी देऊ शकत नाहीये तिला. अथर्व, तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. यापुढे वेदाकडे माझं संपूर्ण लक्ष असेल. शी विल बी माय प्रायोरिटी. ही माया ना सतत दादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. अथर्व दादाला खरंच माया आवडली आहे का? थँक्यू. आईने मायामध्ये असं काय पाहिलंय? तिच्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या दादाला. मला तर काही केल्या पटलंच नाहीये. अंबिका वहिनी आणि मायाचं कुठल्याच बाबतीत कंपॅरिझन होऊ नाही शकत. माया अथर्व दादासाठी बायको म्हणून आणि वेदासाठी आई म्हणून करेक्ट नाहीये. एवढंही का कळत नाहीये घरच्यांना? मला तर अजिबात आवडत नाही ती माया. आज पुन्हा आउट हाऊस मध्ये कोण चाललंय?